सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार रसिक हो. महसूल विभागाच्या या दिमाखदार सांस्कृतिक सोहळ्यात उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे वाशिम जिल्ह्याच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम अथ स्वागतम. विदर्भाचं नंदनवन आणि संतांची पावनभूमी असलेल्या वाशिम जिल्ह्याचा उत्सव आज या मंचावर अवतरणार आहे. ज्या मातीला भगवान नृसिंहाचा वरदहस्त आहे, जिथे लोकशाहीचा उत्सव अति श्रद्धेने साजरा केला जातो, त्या वाशिमची संस्कृती आज या यवतमाळच्या मंचावर आम्ही सादर करीत आहोत. महसुली कामाच्या व्यापातून थोडा वेळ कलेसाठी काढून आमचे अधिकारी आणि कर्मचारी सज्ज आहेत एक नवी ऊर्जा घेऊन. जिथं मंत्र घुमतो अंतेश्वराचा, जिथं वास आहे अंतरिक्ष पार्श्वाचा, त्या वाशिमच्या भूमीतून घेऊन आलो आहे आम्ही जागर संस्कृतीचा, जागर संस्कृतीचा. नमस्कार रसिक हो. कार्यक्रम कुठलाही असो त्याची सुरुवात ही मंगलमयच असावी. तर चला सुरुवात करूया अशाच एका खोडकर आणि भक्तिमय वातावरणाने. गोकुळाच्या गल्लीत कृष्णानं काढलेली ती छेड आणि राधेनं केलेली ती गोड तक्रार वाशिमची आमची कलाकार प्रिया इंगोले यांनी त्यांच्या नृत्यातून साकारलेली ही अदाकारी सादर करीत आहोत. तुझा कृष्ण मुरारी छेड काढितो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आमचे कलाकार प्रिया इंगोले यांचं. तुझा कृष्ण मुरारी
सुंदर सादरीकरण. काय मग रसिक माय बाप हो, झाली की नाही खोडकर कृष्णाची प्रतिमा डोळ्यासमोर उभी? काहींच्या डोळ्यासमोर राधिका आली असेल तो भाग वेगळा. रसिक हो, कधी कधी स्वप्न इतकी सुंदर असतात की ती पूर्ण झाल्यानंतरही त्याचा सुगंध मनात दरवळत राहतो. 1981 सालचा सिलसिला चित्रपट जो आजही प्रेमाची परिभाषा म्हणून ओळखला जातो. किशोर कुमार आणि लता दीदी यांचा आवाज एकत्र येतो तेव्हा काळाचे भानही उरत नाही. चला तर मग आठवणींच्या या बागेत एक फेरफटका मारून येऊया. दुहेरी गायन सादर करीत आहेत आमचे कलाकार राहुल वरगाड आणि कल्याणी पोटे. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहों में है गुल खिले हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहों में है गुल खिले हुए. ये गिला है आपकी निगाहों से, फूल भी हो दरमिया तो फासले हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहों में है गुल खिले हुए. मेरी सांसों में बसी खुशबू तेरी, ये तेरे प्यार की है जादूगरी. आहा, तेरी आवाज है हवाओं में, प्यार का रंग है फिजाओं में. धड़कनों में तेरे गीत हैं मिले हुए. क्या कहूँ कि शर्म से है लब सिले हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, फूल भी हो दरमिया तो फासले हुए. मेरा दिल है तेरी पनाहों में. हाँ छुपा लूं मैं तुझे बाहों में. तेरी तस्वीर है निगाहों में. दूर तक रोशनी है राहों में. कल लगे न रोशनी के काफिले हुए. प्यार के हजार दीप है जले हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, तक निगाहों में है गुल खिले हुए. ये गिला है आपकी निगाहों से, फूल भी
बहुत बढिया इतक्या सुंदर सादरीकरणासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रसिक हो, यानंतर आपल्यासमोर येणार आहे एक असे सादरीकरण जे वाशिम जिल्ह्याच्या भीषण पाणी टंचाईवर मात करणाऱ्या जलधारा या लोक चळवळीवर आधारित आहे. जिथे शब्द अपुरे पडतात तिथे भावना बोलतात. पाणी हेच जीवन आणि त्याचा थेंब न थेंब वाचवणं ही काळाची गरज आहे. या विषयावर भाष्य करणारं एक हृदयस्पर्शी मुकनाट्य घेऊन येत आहेत आमचे कलाकार जलतारा. जलतारा जलतारा. खरोखरच किती अस्वस्थ करणारं हे वास्तव. जर आपण आजच जलसंधारणाचे पाऊल उचलले नाही तर आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला केवळ रिकामी भांडी आणि कोरडे ओठ हेच वारसामध्ये द्यावे लागतील. रसिक हो, महसूल विभागाच्या या दिमागदार
सांस्कृतिक सोहळ्यात आता आपण अनुभवणार आहोत एका अशा वाद्याची धून ज्याला भारतीय शास्त्रीय संगीताचं हृदय स्पंदन म्हटलं जातं. संगीताचं हृदय म्हणजे ताल आणि तालाचा राजा म्हणजे ढोलकी. नाद खुळा छंदाचा झंकार आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हाच खरा मानबिंदू आहे. जेव्हा वाजते ढोलकी आणि घुमतो तो नाद, रसिक हो तुमच्या टाळ्यांची मिळू द्या साथ. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आमचे ढोलकी कलाकार गजानन गरकाळ यांचं. रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट सांगतोय की तुम्ही आजची मैफिल जिंकली आहे. एवढ्या सुंदर सादरीकरणानंतर रसिक हो आता सज्ज व्हा 90च्या दशकातील गोविंदा स्टाईल मॅजिक अनुभवायला. जुन्या गाण्यांचा हा नवा रिमिक्स तडका घेऊन येत आहेत आमचे कलाकार राहुल वरगट आणि प्रिया इंगोले.
रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था। तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। मैं तो रास्ते से जा रही थी, मैं तो आइसक्रीम खा रही थी, मैं तो नैना लड़ा रही थी। रास्ते से जा रही थी, आइसक्रीम खा रही थी, नैना लड़ा रही थी। तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। वा, काय एनर्जी आणि काय तो परफॉर्मन्स. या जबरदस्त ड्युएट परफॉर्मन्ससाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रसिक हो, संगीताच्या दुनियेत अशी काही गाणी आहेत जी कधीच काळाच्या पडद्याआड होत नाहीत. उलट ती जितकी जुनी होतात तितकी मनात घर करतात. अथांग निळा आकाश, संथ वाहणारी लाट आणि प्रियकराच्या मनातील व्याकुळता, मंत्रमुग्ध करणारे हे संगीत आजही आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. चला तर मग आजची ही संध्याकाळ अधिक गुलाबी करण्यासाठी येत आहेत आमचे गायक गजानन कवर यांच्या आवाजात ऐकूया नीले नीले अंबर पर चांद जब आए. हॅलो. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए. ऊंचे पर्वत जब चूमते हैं अंबर को, ऊंचा प्यासा अंबर जब चूमता है सागर को. ऊंचे ऊंचे अंबर जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को. प्यार से कसने को, बाहों में बसने को, दिन रात
ललचाए कोई तो आ जाए। ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए। नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए हमको तरसाए। ठंडे ठंडे झोंके जब बालों को सहलाए, तपती तपती गिरने जब गालों को छू जाए। ठंडे ठंडे झोंके जब बालों को सहलाए, तपती तपती गिरने जब गालों को छू जाए। सांसों की गर्मी को, हाथों की नरमी को मेरा मन तरसाए कोई तो छू जाए। ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए। नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए हमको तरसाए। थँक यू। खूपच छान सादरीकरण. काय मग रसिका हो, झाली की नाही आजची संध्याकाळ गुलाबी? संसाराच्या साखळीत गुंतलेले पाय सुरावलीवर आज मोकळे होऊ दे. विसरून साऱ्या जगाला तू मनातील मोर पंख आज डोलू दे. म्हणतात ना, मन आनंदी तर जग आनंदी. चला तर मग या साऱ्या जगाला, व्यापाला, कामाला विसरून जाऊया. आपल्या सखी मैत्रिणींना साथ घालणारं चैतन्यानं रसरसलेलं हे नृत्य सादर करीत आहेत आमचे कलाकार. नाच ग बया, साऱ्या जगाला विसरून नाच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आमच्या कलाकारांचं. काठपदरी साडी ग, पैंजण हे पायामध्ये, नथ कशी शोभे हिच्या नाकी ग. काजळ हे डोळ्यामध्ये, हिरव्या हाती बांगड्या, मराठ मोळी बया सजली ग. माझे बाय तू टेन्शन घेतस काय, माझे बाय थोडं रिलॅक्स होशील काय. संसाराचं प्रेशर थोडं दूर होत तू, कामाधंद्याचं हे दडपण विसर जरा तू. हे थोडा वेळ काढून जगना स्वतःसाठी तू ग. हे धुंद होऊन बया फिरती जरा तू. विसरून साऱ्या जगाला सैर भैरवा चालत गो बया. थोडं मराठा मोडना चालत गो बया. दिल खोलून आज तू नाचत गो बया. सारा चिंता तू लावून ना.
होऊन जाऊ द्या. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. रसिक हो, आजची संध्याकाळ ही केवळ मनोरंजनाची नाही तर महान अशा बलिदानाच्या स्मरणाची आहे. श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त संपूर्ण देशभर हिंद दी चादर या सोहळ्याचं आयोजन होत आहे. आजच्या या संगीतमय नाटकातून आपल्याला दिसायला मिळेल भक्तीचा ओलावा, संगीताची साथ आणि बलिदानाचा अमोघ प्रवास. चला तर मग सज्ज व्हा या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार व्हायला. शब्दांच्या पलीकडले भाव आणि सुरांच्या माध्यमातून उलगडणारा हा महापट सादर करीत आहोत हिंद दी चादर. हिंद दी चादर, हिंद दी चादर, हिंद दी चादर. एक ऐसा इंसान जो अपने धर्म के लिए किसी की भी जान ले ले. दिल्ली की मुगल सत्ता शाहजहां के हाथों से निकलकर क्रूर और निर्दयी औरंगजेब के हाथ में जा चुकी थी. अपने 3 भाई और 2 भतीजों की हत्या कर औरंगजेब ने बड़ी निर्दयता से सत्ता को अपने कब्जे में कर लिया था. शेरों का वक्त बदले का तो बदलोगे साथ मेरे को. मैंने देखा है कल का जो सपना, वो सपना अब देखोगे तुम. तो आओ मिलकर करें क्रांति, आओ मिटा देंगे शांति. मैं शातिर शिकारी इरादे का पक्का, मैं परसों की जिल्लत का अब लूंगा बदला. मैं राजा महाराजा तो ठोको सलाम. और एक ऐसा इंसान जो दूसरों के धर्म की रक्षा के लिए अपनी जान को कुर्बान कर दे. दोनों इंसानों में किसने सच्चे धर्म को समझा? धर्म आत्मा से जुड़ी आस्था की पवित्र भावना है. इसे दुनिया की कोई भी तलवार बदल नहीं सकती. तेरा धर्मानम, तेरा कर्मानम, पग पग चला है जो वही है उसका प्रस्थानम. मुस्लिम धर्म से ऊपर कोई धर्म हो ही नहीं सकता. यह मानकर उसने काफिरों को जिंदा रहने का कोई अधिकार नहीं है. अगर उन्हें जिंदा रहना ही है तो दीन को कबूल करना होगा. यह फरमान जारी कर दिया था. रोते बिलखते पंडित गुरु तेग बहादुर जी के सामने मदद की गुहार लगाने लगे. आके सब मिलके रब से दुआ मांगे. जीवन में सुकून चाहे, चाहत में वफा मांगे.
रास्ते में दिन दुखियारों की मदद करते गए, कुएं बावड़ियां बनाते गए। गुरु तेग बहादुर को इतनी निर्भयता से अपनी तरफ आता देख और आम जनता का प्यार पाता देख औरंगजेब बौखला गया। उसने तुरंत गुरु तेग बहादुर जी को अपने साथीदारों के साथ बंदी बनवाकर दिल्ली लाने का आदेश दे दिया। औरंगजेब की बौखलाहट और बढ़ गई। उसने गुरु तेग बहादुर जी के साथियों की एक एक कर हत्या करना शुरू कर दिया। गुरु जी को डराकर धर्म परिवर्तन को राजी करने के लिए भाई मतीदास को गुरु तेग बहादुर जी की आंखों के सामने आरी से काट कर मार डाला गया। भाई सतीदास को रुई से लिपटाकर गुरु तेग बहादुर जी के सामने ही जला दिया गया। एक चांदनी चौक में सुबह के वक्त गुरु तेग बहादुर जी के शीश को धड़ से अलग करवा दिया गया। सिखों के 9वें धर्मगुरु हिंदुओं की धर्म रक्षा के लिए शहादत कबूल कर गए। गुरु के वास्ते तो सारा कुछ लुटा दिया, बड़जारा लखी शाह ने अपना घर जला दिया। गुरु ने देखिए जिथे जहां से बंदिए, जैता जी शीस लेके उसी ओर चल दिए, उसी ओर चल दिए। 9 साल के गोविंद से करार किए थे, आनंदपुर में पहुंच संस्कार किए थे। औरों के लिए जो गुरु शहीद हो गए, फिर हर मजहब के लोग ही मुरीद हो गए। जो धर्म की हिफाजतों में शीश दे गए, वो नफरतों को अमन की आशीष दे गए। 9वां महल्ला पढ़ के अपने गुर को सिमरिए, 9वां महल्ला पढ़ के अपने गुर को सिमरिए। आमद के लिए तेग बहादुर को सिमरिए। उस तेग ने ही कलम की ये लौ जलाई है, सतगुरु ने ही सरताज से गाथा लिखाई है। सब मिलके दे रहे हैं जो आदर तो देखिए, मिसाल है जो हिंद की चादर तो देखिए, मिसाल है जो हिंद की चादर तो देखिए, मिसाल है जो हिंद की चादर तो देखिए। जो बोले सो निहाल। सत श्री अकाल। ना झुकले ते तलवारीला, ना सुटली त्यांची धीर गाथा। मानवतेच्या चरणी अर्पिला त्यांनी आपुला माथा, अर्पिला त्यांनी आपुला माथा। या महान गाथेला जिवंत करणाऱ्या सर्व कलाकारांना आणि त्यांच्या कलेला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। रसिक हो, रक्तामध्ये ज्यांच्या स्वाभिमान आणि धमन्यांमध्ये ज्यांच्या जिद्द खेळते, अशा युगपुरुषाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। महाराज केवळ राजा नाही, ते अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। आणि याच आपल्या आराध्य दैवताला वंदन करण्याकरिता स्फूर्तिदायक समूहात घेऊन येत आहेत आमचे कलाकार। चला तर मग सज्ज व्हा शिवराय यांच्या या जाज्वल्य इतिहासाला वंदन करण्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हेलो, मेरी वर्षों
दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती जय जय भवानी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य स्थापनासाठी लढलेला एक होती स्वराज्य स्थापनासाठी लढलेला एक होती देऊन भगवतो हाती देऊन भगवतो हाती सुराज्य घडवण्यासाठी शिवाई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की वंदे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर रसिक हो, हा होता वाशिम जिल्ह्याच्या वतीनं केलेला एक छोटासा प्रयत्न. कृष्ण मुरारीच्या खोडकरपणापासून ते जलधाराच्या सामाजिक संदेशापर्यंत आम्ही दिलेला हा प्रवास आपणास नक्कीच आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.